सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं देशभरात रवाना करण्यात आलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे आणि याच प्रकरणात सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे। सुदर्शन घुले नेपाळला गेल्याची सुद्धा नोंद आहे। सुदर्शन घुले देश सोडून गेला का याचा आता तपास त्या दृष्टीने केला जातोय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं देशभरात रवाना करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, काय नेमकी अपडेट्स मिळतायत? तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे तो सुदर्शन घुले आहे आणि सुदर्शन घुले मागील काही दिवसापासून फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी आता माहिती मिळते की 7 पथकं जे आहे ते कामाला लागलेले आहेत, कारण मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे। सुदर्शन घुलेवर या अगोदर 10 गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे। यामध्ये 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे सुदर्शन घुलेवरती आहे, त्यामुळे त्याला पकडणं हे खूप जिकिरीचं काम हे सगळ्या यंत्रणांसमोर असल्याचं पाहायला मिळतंय। म्हणूनच 7 पथकं त्याच्या मागावरती असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच या अगोदर केलेल्या गुन्ह्यामध्ये सुदर्शननं जे आहे ते देश सोडल्याची देखील माहिती मिळते आणि त्यामुळे त्या दृष्टीने देखील तपास होत असल्याचं माहिती मिळते। खरं तर ही सगळी घटना होत असताना सुदर्शन घुले याच्यासोबत 2 आरोपी जे फरार आहेत, आता त्यापैकी 2 आरोपी वेगळे आणि सुदर्शन घुले वेगळे असल्याची माहिती मिळते। त्यामुळे सुदर्शन घुले याला पकडण्यासाठी 7 पथके रवाना झालेली आहेत। त्याच्या मागावरती हे सगळे पथके आहेत आणि सुदर्शन घुलेनं देश सोडला का याची देखील माहिती समोर येताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं जर त्यानं देश सोडला असेल तर त्याला वापस आणणं हे या सगळ्या यंत्रणांसाठी अगदी मोठं त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे। आणि एकूणच या सगळ्या दृष्टीनं CID मार्फत चौकशी केली जाणार। आज SITचे देखील जे नेमलेली समिती आहे ती देखील बीडमध्ये दाखल होती। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर घुले देश सोडून गेलेला आहे का याचा तपास सुद्धा सध्या केला जातोय। त्याच्या तपासासाठी 7 पथकं ही रवाना झालेली आहेत। देशभरात त्याचा शोध घेतला जातोय।